ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणामध्ये पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना केंद्रीय नेत्यांनी झापलंय। भाजपच्या कृत्यामुळे केंद्रीय नेते नाराज झालेत। सूत्रांकडून अशी माहिती मिळते, आंदोलन कुणाच्या आदेशाने केलं याची विचारणा केली जाते। पुणे शहर भाजपने केलेल्या या कृत्यामुळे दिल्लीमधील केंद्रीय नेते नाराज झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। एकीकडे केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असताना पुणे शहर भाजपने जो राडा घातला यामुळे जनतेमध्ये भाजप विरोधामध्ये असंतोष पाहायला मिळतोय। धीरज घाटे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामुळे नाराजी व्यक्त केली जाते। 2 दिवसांपूर्वी जे आंदोलन केलं ते कुणाच्या आदेशाने केलं याची विचारणाही केंद्र आणि राज्य पातळीवर केली जाते। त्यामुळे पुणे शहर भाजपला हे सगळं प्रकरण पुणे आणि राज्य स्तरावरील नेत्यांना महागात पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमोल, पुण्यामध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर आता केंद्रीय नेते सुद्धा नाराज झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया येते? तृप्ती, खरं तर भाजपने जो राडा 2 दिवसापूर्वी निर्भय बनो सभेच्या दरम्यान घातलेला होता त्या सगळ्या राड्यावरून भाजपमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळते। मुळामध्ये या सभेला विरोध करण्याचं काही कारण नव्हतं असं सुद्धा काही भाजपच्या नेत्यांचं खासगीमध्ये सांगणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या राड्याची दखल आहे ती केंद्रीय स्तरावर सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि कुणाच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे याची सुद्धा विचारणा शहर भाजपला यामधून करण्यात आलेली आहे। मुळात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे सगळं आंदोलन आणि नंतरची जी तोडफोड आहे ती झालेली होती आणि यामध्ये भाजपची मोठी नाचक्की झालेली आहे। खरं तर जनतेमध्ये मोठा रोष यामुळे निर्माण झालेला आहे। सामान्य नागरिक सुद्धा या संपूर्ण राड्यामुळे भाजपवर काहीसे नाराज असलेले पाहायला मिळतात आणि एकीकडे केंद्र सरकार केंद्रातल्या ज्या योजना आहेत ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। राज्यातील भाजपचे नेते गाव चलो अभियान राबवत आहेत आणि असं असताना सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचा राडा करणं हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मात्र पटलेलं दिसत नाहीये आणि त्याचमुळे ही नाराजी व्यक्त केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून ऐकायला मिळतंय। पुढे नेमकं आता याबद्दलचं काय होतं, कारण की कारवाई केली जाईल असं सुद्धा यामध्ये म्हटलं जाते आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचा कुठचाही फटका भाजपला बसू नये किंवा डॅमेज कंट्रोल होऊ नये यासाठी ही सगळी तयारी आहे, खबरदारी आहे ती सुद्धा केंद्रीय स्तरावरती घेण्यात येणार आहे। निश्चित एक प्रकारे आता केंद्रीय स्तरावरून या प्रकरणामध्ये हात झटकण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं आपण बोलू शकतो। अमोल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।